बातमी येते अर्थातच सुरुवातीला माझा महाराष्ट्र माझा विजनमध्ये वेगळ्या विदर्भासंदर्भात सुतोवाच करण्यात आलेलं होतं, आग्रही मागणी करण्यात आलेली होती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं। आणि त्यावरून आता मंत्री बावनकुळेंनी सूचक संकेत दिलेत। त्यामुळे आता महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा हा बदलण्याच्या मार्गावर आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण माझा महाराष्ट्र माझा विजनमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की जर अनुशेष भरून काढायचा असेल विदर्भाचा तर वेगळा विदर्भ करण्याशिवाय पर्याय नाहीये। आणि त्यावर मंत्री बावनकुळेंनी हे वक्तव्य केले की आम्ही वेगळ्या विदर्भावर काम करतोय। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा हा बदलण्याच्या रस्त्यावर जातोय का अशी चर्चा सुरू झाली। एक मोठं वक्तव्य म्हणावं लागेल। आज नागपूरमध्ये माझा महाराष्ट्र माझा विजन हा कार्यक्रम सुरू आहे एबीपी माझाचा, ज्यामध्ये विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली आणि त्यावर बावनकुळेंनी हे वक्तव्य केले। त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवरून नव्या वादाला तोंड फुटणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। त्यामुळं आता घाबरलेले नेते घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। तर हे होतं मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीने सरकारची पावलं सुरू आहेत का असा प्रश्न पडतोय। आणि याची सुरुवात अर्थातच झाली ती माझा महाराष्ट्र माझा विजन कार्यक्रमामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात आग्रही मागणी केली, ज्याच्यावर मंत्री बावनकुळेंनी हे उत्तर दिले। त्यामुळे आता सरकारमधले इतर पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार, विरोधक काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं असेल। पण या निमित्ताने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी अशा प्रकारे वक्तव्य येणं, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याबद्दल नेमके काय पावलं टाकली जात आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। वेगळ्या विदर्भाचा पर्याय यासाठीच आम्हाला हवं की सामाजिक समीकरणं जी आहेत आत्ताची त्यामध्ये विदर्भामध्ये ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक यांचं प्राबल्य राहिलं आहे। तर सत्तेमध्ये फार कमी संधी या लोकांना मिळालेली आहे आणि जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाहीत, अधिकार प्राप्त होत नाही, त्या भागाला आपण न्याय देऊ शकत नाही। देणारे जोपर्यंत तयार होत नाही आणि ते विदर्भातून तयार व्हावेत म्हणून विदर्भाचा मी मुद्दा मांडलेला की भविष्यात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे। ज्यांनी मांडलंय पूर्वीपासून ते आता सत्तेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।